भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक परिसरात एका युवकानं 5 लहान मुलांना दुचाकीवर बसवून धोकादायक स्टंट केल्याचा प्रकार घडला। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्या युवकांनी आपल्या रॉयल एनफील्डच्या पेट्रोल टाकीवर 2 तर मागे 3 चिमुकल्यांना बसवलं असं व्हिडिओमध्ये दिसतंय। त्यानंतर त्यांनी अतिशय बेफिकिरीनं आणि बेदरकारपणे दुचाकी चालवली। पोलिसांकडून त्या युवकाचा शोध सुरू असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदेंची पक्ष बळकटीसाठी परखड आणि आक्रमक भूमिका, कामगिरी करा अन्यथा घरी बसा। शिंदेंच्या कर्तव्य कठोर संदेशामुळे दिग्गजांची पाचावर धारण, पद बाजूला ठेवून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचाही सल्ला। ठाण्यातल्या वाहतूक कोंडीचा पेच तब्बल 7 तासांनी सुटला। कोपरीच्या उड्डाणपुलावर कामादरम्यान हायड्रॉलिक क्रेन कोसळल्यानं दुपारी 4 वाजल्यापासून कायम होती वाहतूक कोंडी। राज्य शिक्षण मंडळाचे मुंबईचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना लाच प्रकरणात अटक। 31,000च्या बिल मंजुरीसाठी मागितली होती 22,000 रुपयांची लाच। मुंबई नजीकच्या समुद्रात अनधिकृत एलईडी मासेमारीवर धडक कारवाई। समुद्रात गस्त घालून 6 बेकायदेशीर एलईडी बोटी पकडल्या। तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही। रेपो रेट 5.25%वर कायम। युद्धानंतरही भारताची स्थिती मजबूत असल्याची रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची ग्वाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।